सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। नमस्कार, श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। लवकरच शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे। आपण आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करण्यासाठी, कुळदेवीची उपासना करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा कालावधी अश्विन शुक्ल प्रतिपदा ते अश्विन शुक्ल नवमी पर्यंत आपल्याला आई भवानीची सेवा करायची असते आणि अर्थात 10व्या दिवशी विजयादशमी असतो, ज्याला आपण दसरा म्हणून साजरी करत असतो। यंदा 22 सप्टेंबर 2025 ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपल्याला नवरात्र साजरी करायचे आणि 2 ऑक्टोबरला दसरा असणार आहे। आई भगवतीची सेवा करण्याचा अतिशय महत्त्वाचा काळ। खरं तर 4 नवरात्र असतात, 2 गुप्त नवरात्र असते आणि 2 आपण शारदीय नवरात्र आणि चैत्र नवरात्र साजरी करत असतो। त्यात शारदीय नवरात्र म्हटलं तर महिलांचा अतिशय आवडतीचा सण, कारण ह्यावेळेस आपल्या आई भगवतीची, आपल्या कुळदेवीची जास्तीत जास्त सेवा करायची असते। भले तुम्ही घटस्थापना करत असाल किंवा नसाल, पण आपल्या घरात जेव्हा शारदीय नवरात्र येते तेव्हा ना काही नियम आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे। ते नियम कुठले तेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण कुळदेवीची सेवा करणं तर त्याच्यासाठी काही नियम आहेत आणि हे नियम अर्थात आपण वर्षभर आपल्या घरात पालन करणं शक्य होत नाही। कारण किती म्हटलं तरी आपण मनुष्य जन्म आहोत, कधी ना कधी नियमांचे उल्लंघन करणं किंवा अपशब्द बोलणं या गोष्टी घडतातच। पण या शारदीय नवरात्रीच्या कालावधीमध्ये अर्थात आपल्याला जास्तीत जास्त सेवा करायची आहे। सेवेचा एक प्राण म्हटला जातो तो म्हणजे घटस्थापना। तर अर्थात तुम्हाला घटस्थापना करायची आहे। आता घटस्थापना कशी करावी त्या संदर्भातील माहिती आपण नंतर बघूया, पण तुमच्या घरात भले घटस्थापना तुम्ही करणार असाल किंवा नसाल, कारण काय होतं ना, आता आमच्या सासूबाईंकडे केले जाते, मग आम्ही करू शकतो का? तर त्याच्या आधी बघा, तुमच्या घरात घटस्थापना केली जाणार असेल तर अर्थात जिवेदीचा टाक असणं महत्त्वाचं आहे। आणि बऱ्याच लोकांना अजूनही त्यांना त्यांची कुळदेवी माहीत नाही। खरं तर तुम्ही तुमची कुळदेवी जरी माहिती असेल, पण तीच तुमची कुळदेवी आहे का? तुमच्याकडून तुमच्या कुळदेवीची व्यवस्थित सेवा घडते का? बऱ्याच घरात कुळदेवीचा फोटो नाहीये, टाक नाहीये। जर तुम्ही वेगळे राहत असाल तर आवर्जून तुम्ही टाक करून घ्या। टाक म्हणजे काय, तर इथे तुम्हाला मी स्क्रीनवर दिसते, त्याला टाक म्हणतात। जे चांदीचे टाक बनवले जाते, जे पितळेचे असतात आणि अर्थात प्रत्येक घरात टाक असणं महत्त्वाचं आहे। तो बघा ताई, आमच्या सासूबाईंकडे टाक आहे, आमच्याकडे नाही आणि आम्ही काय करू शकत पण नाही, कारण आम्ही एकुलते एक आहोत। तर मग अशा वेळेस तुम्ही टाक नाही करू शकत, कारण तुम्ही एकुलते एक आहात। पण तुम्हाला जर दीर असेल तर अर्थात तुम्ही तुमचे सेपरेट टाक करून घ्यावे। भले तुम्ही काही कामानिमित्त दुसऱ्या गावाला आहात आणि तुमचं मूळ घर जर गावाकडे आहे तर मग तुम्हाला टाक करायची गरज नाही, कारण तुम्ही कामानिमित्त फक्त तुम्ही बाहेर आहात। पण मग तुमच्या घरात कुळदेवीचा फोटो असणं ना खरंच महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या घरात जर कुळदेवीचा फोटोच नाही मग त्या घरात अडचणी प्रचंड वाढत असतात। त्या घरात कितीही देवाचं केलं तरी आपण आपले काम मार्गी लागत नाहीत, कारण घरात कुळदेवी नाहीये जी कुळाचा उद्धार करते, ती कुळाचं रक्षण करते। तर अशा आपल्या कुळदेवीला घरात स्थान असणं, तिचं मानपान असणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे। नवरात्रीमध्ये कन्यापूजन, होम हवन, त्याचबरोबर देवीची ओटी भरणं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात। त्यामध्ये श्रीमंत गरीब हा कुठलाही भेदभाव न करता, मग तुम्ही म्हणाल की मी विधवा आहे, मी सेवा करू शकते का? बघा, आपण आपल्या आईचे लेकरे आहोत। विधवा म्हणजे ती ब्रह्मचारिणी असते आणि प्रत्येक स्त्री आपल्या कुळदेवीची सेवा करण्याचा तिला अधिकार आहे। मग ते ग्रंथ असो किंवा दुर्गा सप्तशती पाठ आहे, देवीची ओटी भरणं असो किंवा कन्यापूजन असो, तुम्ही सगळं करू शकता। तुम्ही होम हवन तुम्ही सगळं करू शकता, कुठलंच बंधन नाहीये। कुठल्याच देवाने असं सांगितलं नाही की तू ब्रह्मचारिणी आहेस किंवा तू विधवा आहेस तर तू माझी सेवा करायची नाही, हे चुकीचं आहे। आपणच लोकांनी लावलेले एकमेकांना आरोप प्रत्यारोप आहेत की तू असं आहेस मग तू सेवा करायची नाही। जोपर्यंत बाई जिवंत असते तोपर्यंत सगळ्या सेवा करू शकते। दुसरं येतं महत्त्वाचं की भले तुम्ही घटस्थापना करू नका, पण तुम्ही अर्थात तुम्हाला आपल्या घरात घटस्थापना असो किंवा नसो, नवरात्रीमध्ये ना दिवा लावायचा असतो। 9 दिवस तो अखंड तेवत राहील असा दिवा लावायचा असतो। भले तुम्ही घटस्थापना करा किंवा करू नका, कमीत कमी एक तरी कन्यापूजन करा। मग तुम्ही घटस्थापना करा किंवा करू नका, तुम्ही घरात हवन करा। तुम्ही घटस्थापना करा किंवा करू नका, दुर्गा सप्तशती पारायण करा। नक्कीच घटस्थापना मूळ घरात होत असेल, काही कारणाने तुम्ही जाऊ शकत नाही, तुमच्या घरात सेवा करा, कारण प्रत्येकाच्या घरात त्यांची कुळदेवी सूक्ष्म रूपात वास करत असते। 8 दिवसांमध्ये आपली कुळदेवी आपल्या घरात आलेली असते आणि तिची जास्तीत जास्त सेवा होईल ही जबाबदारी प्रत्येक स्त्रीची आहे। अर्थात या नवरात्रीच्या कालावधीमध्ये मांसाहार, धूम्रपान, मद्यपान वर्ज्य आहे। मग तुम्ही म्हणाल की ताई माझी मुलं दुसऱ्या गावाला राहतात, त्यांनी केलं तर चालेल का? अजिबात नाही। तुमच्या घरात तुमची कुळदेवी असणार आहे, तुमच्या घरात तर तुम्ही करणार नाही, पण जरी तो दुसऱ्या गावाला असेल त्याला सांगायचं की दसरा होईपर्यंत अजिबात मांसाहार वगैरे करायचं नाही। हे नियम आहे जे तुम्ही घरातल्यांना एक शिस्त लावायची
की जेव्हा घरात कुठले कार्यक्रम असतात, देवाचा कुठला जागर असतो, आई भवानीची सेवा असते, तर हे नियम प्रत्येकाने पाळलेच पाहिजे. त्याचबरोबर अर्थात मांसाहार, मद्यपान, धूम्रपान वर्ज्य. मग तुम्ही तुमच्या घरात घटस्थापना करा किंवा नाही करणार असाल तरीही ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला या दिवसांमध्ये करायचंय. मग तुम्ही संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहात तरीही तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे. कारण तुमच्या घरात सूक्ष्म स्वरूपात आई भगवती, आई भवानी वास करत असते. ताई, मग आमच्या घरात घटस्थापना केली जात नाही, मग आम्ही ब्रह्मचार्याचे पालन का करावे? हो, तरी सुद्धा तुम्ही करायचं, कारण ब्रह्मचर्य पालन करा. मग तुम्ही घटस्थापना होतीये, कारण प्रत्येक स्त्री ही काही ना काही सेवा करत असते. मग ते सिद्धकुंजिका आहे किंवा दुर्गा सप्तशती पाठ आहे, कुंकू अर्चन आहे, अशा असंख्य सेवा आहे ज्या आपल्याला करायच्या आहे. मग त्याच्यासाठी ब्रह्मचर्य पालन करणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला जर पहिल्यांदा तुम्ही घटस्थापना करणार असेल तर देवीचा टाकच नाही, तेवढा महत्त्वाचं आहे तुमच्या घरात देवीचं टाक असणं. कारण बऱ्याच घरात टाक नाहीये, मग त्या काय करतात, सुपारीवर देवी बसवतात. पण खरं तर तुमच्या घरात जर सासूबाईचे वेगळे टाक असेल आणि तुम्हाला जर दीर असेल, जसं मी मगाशी सांगितलं, तर नक्कीच तुम्हाला टाक करून घ्यायचंय. आणि नाही शक्य होत तर मग तुम्ही सुपारीवर देव बसवले तरी चालतं, पण टाक असणं खूप महत्त्वाचं आहे. आता शारदीय नवरात्रीमध्ये फक्त कुळदेवी घटी बसवलेली आहे. खंडेराव महाराज भैरवांचे टाक हे घटी बसवत नाहीत. काही लोक तर 9-9, 10-10 दिवस देवपूजा पण करत नाहीत. मला सांगा, कुळदेवी घटी बसवलेली आहे, गणपती बाप्पा घटात बसवलेले नाहीये, महादेव घटात बसवले नाहीये, अन्नपूर्णा माता घटात बसवले नाहीये, त्याचबरोबर महाराज घटात बसवले नाही. मग त्यांची पूजा करणं, त्यांची सेवा करणं हे अनिवार्य आहे. 10 दिवस जर तुम्ही तुमच्या घरातल्या देवांना आंघोळ घालत नाहीये, स्नान करवत नाहीयेत, त्यांची पूजा अर्चा करत नाही आणि इकडे तुम्ही कुळदेवीची भरभरून सेवा करताय, तुम्हाला दोष लागणार नाही का? कारण इकडे सेवा चालू आहे, पण तिकडे बाकीच्या देवांना तुम्ही आंघोळी घालत, त्यांची पूजा अर्चा करत नाही. मग इकडे सेवा केल्याचं तुम्हाला फळ मिळत नाही, उलट तुम्हाला दोष लागतात. म्हणून फक्त कुळदेवीच्याच टाकाचाच घट बसवायचा असतं. मग ताई, आमच्याकडे रूढी परंपरा आहे, त्याच्यामुळे आम्ही त्यांचं पालन करावं लागतं. कधी कधी असं होतं की सासूबाई म्हणतात की नाही, आमच्याकडे तीच पद्धत आहे, आम्ही तेच करणार. मग भले ती चुकीचं असो किंवा बरोबर असो, आपल्याला ते माहीत असतं, पण तरीही आपण काही बोलू शकत नाही. मग अशा वेळेस तुम्ही देवाची माफी मागून घ्यावी. पण बाकीच्या देवांची पूजा करणं, त्यांना स्नान घालणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे आणि ते तुम्हाला केलंच पाहिजे. नवरात्रीच्या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये सगळ्या देवांना आंघोळीची, अर्थात तुम्ही टाक घालू शकत नाही. किंवा आता घरात तर काही घरात असं आहे, तर जसं मी तुम्हाला सांगितलं की खंडेराव महाराज पण घटी बसवतात, ते टाक घालू शकत नाही, मान्य आहे, तुम्ही चुकीचं करताय. पण तरी पण काही वेळेस आपल्याला किती नाही म्हटलं तरी घरच्यांचे आपण अगेन्स्ट जाऊ शकत नाही. मग अशा वेळेस ते राहू द्या, पण बाकीच्या देवांना नक्कीच तुम्ही आंघोळ घालावी. त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की घटस्थापना कशी करावी, कुठली मंत्र, स्तोत्र, आचमन योग्य पद्धतीने घटस्थापना व्हावी, या संदर्भात मी तुम्हाला माहिती घेऊन येणारच आहे. तर आता घटस्थापना, आई भवानीची सेवा, त्याच्यामध्ये येतं ते उपवास. उपवास हा नवरात्रीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. उपवास कोणी करावा? स्त्री, पुरुष, मुलगा, मुलगी, कोणी आई भवानीची सेवा करू शकतो, उपवास करू शकतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, समजा तुम्ही प्रेग्नेंट आहात तर 9 दिवसाचे उपवास करू शकता का? बघा, जगाच्या पाठीवर तुमचं बाळ आहे, तुम्ही महत्त्वाचे आहेत, 7वा महिना आहे किंवा सेवा करू शकता, पण उपवास धरायचा अट्टहास करायचा नाही आहे. कारण 9 दिवस उपवास धरायचा नाही, कारण भगर, खिचडी हे पदार्थ ॲसिडिटी आणतात आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. आपल्या गर्भात असणाऱ्या त्या बाळाला पण त्रास होतो. 1 वर्ष उपवास नाही केला तर देवी काय तुम्हाला शिक्षा देणार नाही आहे. उलट ती तुमचं रक्षण करण्यासाठी आले, तुमच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी ती आलेली आहे. तर नक्कीच तुम्ही देवीची पूजा, सेवा करावे, पण उपवास करण्याचा अट्टहास अजिबात करू नये. त्याचबरोबर येतं काही ठिकाणी बघा की आपल्या पहिल्या माळीला आपण उपवास धरतो, दिवसभरासारखा उपवास धरायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. आणि अष्टमीला उपवास धरायचा असतो, जो नवमीला सोडता. काही ठिकाणी असं असतं की अष्टमीला उपवास धरता, जो नवमीला किंवा दसऱ्याला सोडता. तुमच्या घरात असतं की म्हणजे बघा, तुमच्या घराची पद्धत आहे ते तुम्ही करावी. काही ठिकाणी असं असतं की 9 दिवस उपवास करता, काही दिवस उठता बसता उपवास, ज्याला म्हणतो की पहिल्या माळीला धरायचा, नंतर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या, 6व्या, 7व्या माळीपर्यंत तुम्ही अन्न ग्रहण करू शकता. नंतर 8व्या माळीला उपवास धरायचा आणि काही ठिकाणी 9व्या माळीला घट उचलला जातो, घट हलवला जातो, तर काही ठिकाणी 10व्या माळीला म्हणजे दसऱ्याच्या दिवशी घट हलवला जातो. मग तुमच्याकडे जर 9व्या माळीला घट हलवला जात असेल तर नक्कीच तुम्ही तेव्हा उपवास सोडावा. किंवा दसऱ्याच्या दिवशी जर घट हलवायची पद्धत असेल तर तुम्ही दसऱ्याच्या दिवशी घटस्थापनेचा किंवा घटाचा उपवास तुम्ही सोडू शकता. आता हे प्रत्येक जातीमध्ये, प्रत्येक धर्मामध्ये आपली वेगवेगळी पद्धत आहे. पण प्रेग्नेंट असाल तर उपवास धरायचा, हट्ट धरायचा नाही.
आता आपण जेव्हा देवीची सेवा करत असतो ना, त्याच्यामध्ये 9 दिवस बऱ्याच घरात असं असतं की मुलं मुली चपला घालत नाहीत, बायका पण चप्पल घालत नाहीत. आता सेवेचा प्रत्येकाचा एक श्रद्धेचा भाग आहे. काही काही महिला ज्या चप्पलाचा त्याग करतात, सांभळाची वस्तू घालत नाहीत. आता नवरात्र म्हटलं तर 9 रंग येतात आणि त्या 9 रंगाच्या साड्या आपण घालत असतो. देवीची पूजा करत असतो, देवीचा पाठ करत असतो. मग देवीची पाठ करत असताना, पूजा करत असताना अर्थात काळ्या रंगाचं काहीच घालायचं नाही. खरं तर कुठल्याही देवीची उपासना करत असताना काळा रंग निषिद्ध मानला गेला आहे, म्हणून काळ्या रंगाची साडी वगैरे काहीच घालायचं नाही. बाकी तुम्ही कुठलाही रंग घालू शकता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तांब्याची वस्तू सुद्धा घालू नये. मग भले तुम्ही दुर्गा सप्तशती पाठ करत आहात, सिद्धकुंजिका स्तोत्र पाठ करत आहात, बऱ्याच वेळा काही पुरुष मंडळी आहेत तर ते बेल्ट वगैरे वापरतात, चामड्याच्या गोष्टी वापरतात. तर बघा, बेल्ट वगैरे वापरायचं नाही. चामड्याच्या वस्तूचा वापर शक्यतो टाळावा की जेणेकरून दोष लागणार नाही आणि सेवेचे फळही तुम्हाला मिळेल. जेव्हा नवरात्र येते, या नवरात्रीच्या कालावधीमध्ये आई भवानी सूक्ष्म स्वरूपात तुमच्या घरात वास करत असते. तर त्याच्यासाठी आवर्जून घरात कटकट होणार नाही, भांडण होणार नाही, शिवीगाळ होणार नाही, मारामारी होणार नाही, याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. कधी कधी अशा घटना घडत असतात की मनाविरुद्ध असताना एक तर उपवास असतो, त्याच्यामध्ये देव आपली बरीच परीक्षा बघत असतो आणि त्या कालावधीमध्ये अपशब्द बोलणं, अपशब्द ऐकणं, खरं तर त्या नवरात्रीमध्ये या नवरात्रीच्या कालावधीमध्ये फक्त चांगलं चांगलं बोलणं आणि आपल्याकडे चांगलं चांगलं ऐकणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. आपलं सगळं तन मन धन हे फक्त आई भवानीच्या सेवेमध्ये आपण लीन करावं. घरात भांडण कटकट होणार नाही याची तंतोतंत काळजी आपल्या घरातल्या कुलस्त्रीनेच घ्यायची असते. एखाद्या व्यक्ती असतो विघ्न संतोषी, जो नेहमी कटकट करत असतो. मग अशा वेळेस त्या व्यक्तीपासून आपण स्वतःही लांब राहावं, घरच्यांनी लांब ठेवावं. कारण तुमच्या घरात जर कटकट झाली तर घरात तुमची कुळदेवी बसली आहे याचं भान प्रत्येकानं ठेवावं. फक्त स्त्रियांनो हे सगळं करावं असं नाहीये, पुरुषांनी सुद्धा याचं भान ठेवावं आणि हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, काही काही घरात खूप छान पद्धत असते की स्त्रियांना उपवास करणं शक्य होत नाही, तर घरातला कर्ता पुरुष म्हणजे जो घरातला कर्ता आहे तर तो उपवास करू शकतो, म्हणजे करतात. तर 9-10 दिवस उपवास तो करतो. मग अशा वेळेस सुद्धा घरात शांतता राहील, घरात कटकट होणार नाही, याचं पालन करणं, याची काळजी घेणं हे सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे. आता उपवास कोणी करावा, जसं मी तुम्हाला सांगितलं की उपवास कोणीही करू शकतो. आई भवानीची सेवा करू शकता. आता काय होतं, काय तुम्हाला सांगू काय, घटस्थापना आहे 22 तारखेला. मग 22 तारखेला मग मासिक धर्माचा 4था दिवस आहे, मी डबल अंघोळ करून घटस्थापना करू शकते का? तर बघा, काही ठिकाणी असं असतं की 4 दिवस तंतोतंत पाळतात आणि 5व्या दिवशी सेवेला सुरुवात करू शकता. तर आणि काही काही घरात असं असतं की 4 दिवस तुम्ही पालन करू शकता, 4थ्या दिवशी डबल अंघोळ करून तुम्ही पूजा करू शकता. पण मला असं वाटतं की जर तुम्हाला मासिक धर्माचा 4था दिवस असेल तर तुम्ही तुमच्या पतीकडून, तुमच्या सासूबाईंकडनं, तुमच्या मुलांकडून तुम्ही घटस्थापना करून घ्यावी. मग जर तुमच्या घरात करणारं कोणीच नाहीये, मग अशा वेळेस तुम्ही गुरुजींना बोलवून त्यांच्या हातून घटस्थापना करू शकता आणि त्याच्यानंतर मग तुम्ही सेवा करू शकता. नंतर म्हणजेच मासिक धर्माचा 5वा दिवस आला की तुम्ही सेवा कंटिन्यू करू शकता. पण जर घटस्थापनेच्या दिवशी तुम्हाला 3रा दिवस आहे, 4था दिवस असेल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही. मग दुसरं तुम्ही कोणाकडून तरी घटस्थापना करून घेऊ शकता. पण काय होतं, आम्हाला नवरात्रीमध्ये मासिक धर्म आलाय, समजा अचानक 2ऱ्या किंवा 3ऱ्या 4थ्या माळेला, मग काय करायचं, 4 दिवस ते पाळायचं आणि घटस्थापना करतानाच अशा ठिकाणी करायचं की आपली सावली पडणार नाही. किंवा मग दुसरे घरातले असेल, मग त्यांना सांगायचं की बाबा तू घटाला थोडं थोडं पाणी घाल. आता बरेच लोक इतके भरभरून पाणी घालतात की त्या घटाला बुरशी लागते. त्याबद्दल पण मी माहिती सांगणार आहे की घटाला पाणी जेव्हा आपण अर्पण करत असतो तेव्हा थोडं थोडं पाणी अर्पण करावं. आता वातावरण तेव्हाचं कसं असेल सांगू शकत नाही, पण जेव्हा तुम्ही घटाला पाणी अर्पण करत असता तेव्हा थोडं थोडं पाणी अर्पण करावं. भरपूर पाणी टाकायचं गरज नाही आहे. आणि घरच्यांना सांगायचं की तुम्ही दिव्यामध्ये जी काही वात लावली आहे त्या वातीकडे लक्ष द्या, त्या वातीमध्ये तेल टाका, जी काही काजळी असेल ती काढून घ्या आणि ज्या काही माळे आहेत त्या अर्पण करा. मग एवढ्या 4 दिवसांमध्ये तुमची मुलगी असेल, तुमचा पती असेल, त्यांच्याकडनं तुम्ही सेवा करून घेऊ शकता आणि त्यांना म्हणा की एवढे 4-5 दिवस तू ॲडजस्ट कर, नंतर तुम्ही सेवा करू शकता. या पद्धतीने आता ताई आम्हाला सुतकच आला आहे, म्हणजे काय होतं ना, समजा आता 22 तारखेला आपलं काही ठिकाणी सुतक पण 1.25 महिना पाळतात, तर काही ठिकाणी 13व्या नंतर सुतक सोडतात. आता तुमच्या घरात जर एखादी व्यक्ती मृत होऊन जर 14-15 दिवस झाले असेल तर अर्थात तुम्ही घटस्थापना करू शकता, कारण तो सुतक संपलेलं असतं. पण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक समाजामध्ये आपापली वेगळी पद्धत असते. आता तुमच्याकडे जर सुतक असेल तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही. जर पण तुमचं सुतक संपलं असेल तर तुम्ही घटस्थापना बिनधास्त करू शकता. आणि अशा वेळेस जर समजा देव न करू या घटस्थापनेच्या कालावधीमध्ये तुम्ही घटस्थापना केली आहे, पण जर तुम्हाला सुतक आला तर अशा वेळेस लोक डायरेक्ट घट उचलतात आणि मंदिरात जाऊन ठेवतात.
हे पूर्ण चुकीचं आहे. घट हलवायचं नाही आहे. मग अशा वेळेस शेजाऱ्यांच्या कोणी लोक असतील आपल्याला मदत करणारे, त्यांना सांगायचं की तू एवढे 7-8 दिवस 10 दिवस तूच पाणी अर्पण कर, तूच नैवेद्य दाखव, तूच हार वगैरे अर्पण कर आणि नंतर शेवटच्या दिवशी तुम्ही गुरुजींच्या सहाय्याने तुम्ही घट विसर्जन करू शकता. पण लगेच घट उचलायची घाई करायची नाहीये. हे चुकीचं काम तुम्ही करताना कदाचित यानेच बरेच दोष याने लागतात. आपल्याला हा पण जर तुमचा सुतक नंतर आलं तर तुम्हाला घट हलवायचा नाहीये, तो तसाच तुम्ही घरात ठेवू शकता. पण जर तुम्ही सुतकातच आहात तर तुम्हाला घटस्थापना करता येणार नाही. त्याचा हा एक नियम आहे ज्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. मग अजून एक म्हणजे ताई आमच्याकडे मुलगी डिलिव्हरीला आहे, नुकतीच मुलीची डिलिव्हरी झाली आहे किंवा ती आता त्याच वेळेत तिची तारीख आहे. मग अशा वेळेस काय करायचं? मग अशा वेळेस बघा मुलीचा विटाळ आपल्याला लागत नाही, उलट मुलीला आईकडचा विटाळ म्हणजेच आईकडचं सुतक लागतं. जर आपल्या माहेरचं कोणी वारलं तर मुलीला 3 दिवसाचं सुतक असतं. पण तुमच्या घरात जर मुलगी डिलिव्हरी झाली आहे तर तुम्हाला तिचं काहीच नाही आहे, तिचा विटाळ तुम्हाला नाही आणि गोड विटाळ आहे. तुम्हाला तिचा विटाळ अजिबात नाही आहे. तिची खोली वेगळी असते, तुमच्या घटस्थापनेची खोली वेगळी असणार आहे आणि काहीच होत नाही. देव फक्त भक्तीचा भुकेला आहे आणि फक्त दुसऱ्या खोलीमध्ये मुलगी येता कामा नये तेवढी काळजी आपण प्रत्येकजण घेत असतो. म्हणून माझी मुलगी डिलिव्हरी झाली आहे, अगदी 4-5 दिवस झाले आहे, काही नाही, तुम्ही घटस्थापना करा. कारण जो काही विटाळ लागणार तो मुलीकडच्यांना लागणार आहे, म्हणजे तिच्या सासरकडच्यांना असणार आहे. तुम्हाला याचा काही विटाळ वगैरे लागणार नाही या पद्धतीने. आता बघा नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना बरेच लोक मूळ पीठावर जातात. बघा खरं तर आपल्या घरात आपली कुळदेवी असते, मूळ पीठावर जाण्याचा हट्टहास अजिबात करू नका. कारण तुमची कुळदेवी तुमच्या घरात आलेली आहे तर त्या मूळ पीठावर एवढी प्रचंड गर्दी असते. तर खरं आहे ना, तर या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना घटस्थापना जिथे होते तिथे घराला कुलूप लावायचं नाही. आता कुलूप लावायचं नाही याचा अर्थ तुम्ही गावाला जायचं नाही. दिवसभरात तुम्ही कामानिमित्त बाहेर जाऊ शकता, कुलूप लावू शकता, पण अगदी रात्रभर ते घर बंद असेल असं नाही. तुम्ही त्या घरात असणं महत्त्वाचं आहे. भले तुम्ही दिवसभर तुमच्या घरात सगळे वर्किंग आहात, तुम्ही घरात थांबू शकत नाही, तुम्हाला बाहेर जाणं महत्त्वाचं आहे. दिवसभर तुम्ही कुलूप लावू शकता, मग जाणार येणार त्या वातीकडे तो काही दिवा लावला आहे त्याच्याकडे लक्ष ठेवतो, पण संध्याकाळी तुम्ही तुमच्या घरात येणं महत्त्वाचं आहे. म्हणून मूळ पीठावर जाण्याचा हट्टास करायचं नाही किंवा गावाला पण जाण्याचा हट्टास करायचं नाही. आणि जरी गेलात तरी लगेच परत मुक्काम करणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. कारण काय होतं ना, मग आपण दिवा लगेच शांत होऊन जातो आणि आपल्या घरात आपली कुळदेवी आहे तिचं मानपान करणं, तिची सेवा करणं हे प्रत्येकाचं प्रथम कर्तव्य आहे. म्हणूनच बघा आपल्याला काय करायचं आहे, आपण आपल्या घरात राहून देवीचं मानपान करायचं आहे आणि देवीची सेवा करायची आहे. आता समजा आमच्या घरात सख्खी जाऊबाई डिलिव्हर झाली आहे किंवा चुलत जाऊबाई डिलिव्हर झाले आहे आणि घटस्थापनेचा अगदी 4-5 दिवस आहे. मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस सुद्धा तुम्हाला तो विटाळ लागलेला असतो. कोणाला तरी बोलून किंवा गुरुजींना बोलून, शेजारच्या ताईंना बोलून त्यांच्याकडून रोज पाणी टाकून घ्यावं, घटाची पूजा करून घ्यावी आणि नंतर मग तुम्ही गुरुजींच्या मदतीने घटाचं विसर्जन करू शकता. या पद्धतीने मग कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे मग मी घटस्थापना नाही करायचं का असं नाही, किंवा कोणीतरी वारले आहे मग तुम्ही जर सुतकात असेल तर तुम्हाला ती घटस्थापना करता येणार नाही. कारण एकतर ते सुतक असतं आणि आपल्याला किती ते नाही म्हटलं तर ते पाळावंच लागतं. मग अशा वेळेस तुम्ही नामजप करू शकता, आई भवानीची तुम्ही सेवा करू शकता, म्हणजे पठण श्रवण मनन करू शकता. एवढंच की देवीजवळ जाऊन ग्रंथपठण वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होणार नाही. या नवरात्रीच्या कालावधीमध्ये केस कापणं, दाढी मिशा करणं, वॅक्सिंग करणं या गोष्टी सुद्धा टाळायचं आहे. माणसाने सात्विक राहावं आणि भले तुम्हाला उपवास आहे किंवा नाही आहे, तामसी भोजन घेऊ नये. खरं तर शक्य असेल तर या 9 दिवसाच्या कालावधीमध्ये ना तुम्ही कांदा लसणाचा सुद्धा त्याग करा. ज्यांना उपवास नाही आहे त्यांच्यासाठी सांगते. आता माझा उपवास नाही आहे, मी दुर्गा सप्तशती पाठ करते, पण मी कांदा लसूण वर्ज्य करण्याचा प्रयत्न करते आणि तो होतोच. कारण बघा किती नाही म्हटलं तरी आपण डाळी वगैरे खाऊ शकतो. तामसी पदार्थ खाल्ल्याने माणसाचा स्वभाव पण तामसी होतो. त्यामुळे आपण बघितलं की दुर्गा सप्तशती ग्रंथात की तामसिक पदार्थ असतो किंवा माणूस त्या पद्धतीचाच बनत असतो आणि आपण आई भवानीची खूप जास्तीत जास्त सेवा करत असतो. तर या गोष्टी आपण पाळण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करा. तर आजच्यासाठी इतकंच. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.